हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 43वा। आत्मश्रयादी दोषाचे वर्णन चालले आहेत। ईश्वर स्वरूपाच्या विचारात आत्मश्रयादी दोषाचे वर्णन। आत्मस्वरूपामध्ये ईश्वराच्या दोष मानायचा का नाही, म्हणजे दोष असेल तर तो करता, का दोष नसेल तर तो करता। दोष नसेल तर
तो करता आहे, म्हणजे दोषरहित करता आहे. आणि जो करता असतो तो दोषरहितच असतो. दोषात कर्तृत्व नाही. दोषामध्ये कर्तृत्व संभवत नाही. कर्तृत्व जे संभवतं निर्दोषात. कारण आत्मा निर्दोष असल्यामुळंच त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भाव येतो. मग तो कर्तृत्व भाव कसा येतो? तर दोषरहित येतो. कर्तृत्व भाव येतो पण दोषरहित येतो. मग दोषरहित कर्म करता येत नाहीत का? आता कर्मामध्ये पाप आणि पुण्य उत्पत्ती आहे, मानावी लागते का नाही? मग कर्मामध्ये पाप आणि पुण्याची उत्पत्ती असे कर्म आहेत, है का नाही? आणि पाप पुण्य रहित ही कर्म आहेत. आपण शिकलोत, है का नाही? सकाम कर्म पुण्य उत्पत्ती, वेदविहित कर्म पुण्य उत्पत्ती, आणि निषिद्ध कर्म पाप उत्पत्ती, आणि निष्काम कर्म पुण्य पाप रहित उत्पत्ती. कर्म पुण्य पाप रहित कर्म, निष्काम कर्म. तसा आत्मा त्याच्या ठिकाणी दोषही प्रतीतीला येतो. त्याच्या ठिकाणी दोषी प्रतीतीला येतो. जगाकडे जीवाकडे बघितलं तर जगातल्या त्याच्या ठिकाणी दोष प्रतीतीला येतो. आणि विचार करून त्याच जीवाकडे जर बघितलं तर त्याच जीवाचं स्वरूप आत्मस्वरूप आहे. आणि ते स्वरूप कसं आहे? ब्रह्मरूप आहे. तिथं कशाचा आला दोष? मग तो दोष वान बी नाही आणि निर्दोषवानही नाही. मग निर्दोष कोण नाही म्हणजे दोषवान कोण आहे आणि दोषवान कोण नाही? मग बुद्धीसहित जो चिदाभास आहे तो दोषवान आहे. बुद्धीसहित जो चिदाभास आहे तो दोषवान आहे. आणि मिथ्यात्व बुद्धी ज्या आभासानं जाणली आहे तो आत्मा कुटस्थ रूप आहे. तो जीव कुटस्थ रूप आहे म्हणजेच आत्मरूप आहे. मग कर्तृत्व भोक्तृत्व ते लावून घेत नाही. कर्तृत्व भोक्तृत्व तो लावून घेत नाही. मग कोण लावून घ्यायलंय? माझे माझे कोण म्हणायले? माझे माझे म्हणणारा बुद्धीला, बुद्धी स्थित असणारं जे चैतन्य आहे चिदाभास, तो बुद्धीच्या योगानं म्हणायलाय माझे माझे, है का नाही? मग माझे माझे हे म्हणणं त्या चैतन्याचं आहे का बुद्धीचे कर्म आहेत? ते बुद्धीचे कर्म आहेत, है का नाही? आणि माझं म्हणणं हा दोष आहे कारण बुद्धी दोषवान आहे. म्हणून ती माझं माझं म्हणजे ती संकल्प करणारच, मन संकल्प विकल्प करणारच, आहे का नाही? आणि अहंकार अहम वृत्ती धारण करणारच, चित्त चिंतन करणारच. कारण ते व्यावहारिक सत्यातले तत्व आहेत अंतःकरण. म्हणून ते व्यावहारिक चिंतन, द्वैतातलं चिंतन, भेदातलं चिंतन, अंतःकरणाकडून काय होतंय? भेदातलं चिंतन होतंय. अभेदातलं कर बरं म्हणाव त्याला. अभेदातलं करीत नाही. का म्हणून? कारण त्याला अभेदामध्ये टिकताच येत नाही. अभेदात त्या अभेदात गेलं की वर्णनच कशाचं करता येत नाही. वर्णन करण्यासाठी भेद लागतो. भेद. वर्णन करणारा एक आणि ज्याचं वर्णन करायचंय ते एक, असा भेद लागतो का नाही?
मग दोघं असल्याशिवाय व्यवहार होत नाही, है का नाही? व्यवहार जो होतो तो दोघात होतो, एकट्यात होतच नाही. मग जर जसा कुलाल कुंभार क्रियेचा करताय, क्रियेचा म्हणजे क्रिया त्याच्यापासून वेगळीच आहे, त्या क्रियेचा करता येते, है का नाही? आणि घट ते कर्म येतो, घट हे कर्म आहेत. ही दोन्ही भिन्न आहेत. कशापासून? त्या कर्त्यापासून. कर्म ही भिन्न आहे आणि क्रिया ही भिन्नच आहे. मग त्याप्रमाणे जसं कर्त्यापासून कर्म आणि क्रिया भिन्न आहेत, त्याप्रमाणे ईश्वरापासून म्हणजे ईश्वराचा कर्ता जो आहे, ईश्वराहून भिन्नच मानावा लागेल. कोणाचा? ईश्वराचा कर्ता. जसा कुंभार भिन्न आहे का नाही? कारण कार्यापासून कर्मापासून कर्ता भिन्न असतो. मग ईश्वराला जर जड मानलं, संकुचित मानलं, तर त्याला कोणतरी कर्ता मानावा लागेल, ईश्वराला पण, है का नाही? मग त्या ईश्वरापासून तो कर्ता भिन्नच मानावा लागेल ना, कारण कर्ता भिन्न असतो ना, वेगळा असतो, है का नाही? आणि मग तो जो पहिला ईश्वर होता, त्या ईश्वराच्या ठिकाणी कार्यत्व येईल, कोणाचं तरी कार्य येते. पहिला ईश्वर, त्या पहिल्या ईश्वराला जर कर्ता मानायचं म्हणलं तर दुसरा कर्ता म्हणजे दुसरा ईश्वर, ईश्वराला उत्पन्न करणारा ईश्वर, है का नाही? आता त्याला काऊन मानायचंय? कारण ते जड व्हायला न मानलेला यांनी. जर आत्म्याला एकदेशी अंगीकार जर करायचा ठरविला तर मग एकदेशी आत्मा असणारा, ईश्वर असणारा हा कसा होतो? दोषवान ठरवतो, है का नाही? अनित्य ठरतो, है का नाही? मग अनित्य वस्तू ही स्वतंत्र होत नाही, तिला कोणीतरी करणारा कर्ता मानावत लागतो. मग ईश्वर जर अनित्य झाला, ईश्वर जर अनित्य झाला तर त्या ईश्वराला दुसरा ईश्वर कर्ता मानावा लागेल, है का नाही? मग तो पहिल्या ईश्वरापरता दुसरा ईश्वर भिन्नच मानावा लागेल ना त्या ईश्वराहून. मग दोन झाले का नाही ईश्वर? ईश्वर दोन झाले. कार्याचा जो विरोधी असतो त्यास दोष म्हणतात. दोष कशाला म्हणतात? कार्याच्या विरोधी असणारा म्हणजे कार्य न होऊ देणारा, त्याला दोष मानतात. त्याला आत्माश्रय दोष म्हणतात. त्याला काय म्हणतात? आत्माश्रय दोष. मग हे जर दोष त्याच्या ठिकाणी मानला, अनित्य असणारा, अनित्यत्व असणारा दोष हा जर ईश्वराच्या ठिकाणी आत्मस्वरूपात मानला ईश्वराच्या, तर त्या ठिकाणी तो कर्ता होईल का? नाही होणार. आत्माश्रय हा कार्याच्या विरोधी आहे. आत्माश्रय ज्यानं आत्म्याचा आश्रय घातलाय, म्हणजे कोणी घातलाय? दोषानं मानला तर मग ते कार्य होऊ देईन का दोष? बिघाडेली गाडी चलती का? का म्हणतात तिच्यात दोष आलाय, ती चलत नाही, आणि म्हणून त्याला दोष मानतात, है का नाही? बिघाडलेल्याला दोष मानतात, कार्य न होऊ देणाऱ्याला दोष मानतात. मग याप्रमाणे
ईश्वराचा कर्ता जर दुसरा मानला, ईश्वराचा कर्ता कर्ता ईश्वराचाच कर्ता दुसरा मानला कोणीतरी, असा जर अंगीकार जर केला, मग करावाच लागेल ना. कारण पहिल्या ईश्वरामध्ये दोष आहे का ना, दोषासहित आहे. मग त्या दोषासहित असणाऱ्या ईश्वराला कोणीतरी कर्ता मानावाच लागेल आणि मग त्या ईश्वराचा अंगीकार करावा लागेल दुसऱ्या. म्हणजेच त्याशी प्रथम कर्त्याप्रमाणे त्या बी ईश्वराला दुसऱ्या मानलेल्या पहिल्या ईश्वराप्रमाणे कर्तृजन्यच म्हटले पाहिजे. कारण तोही कर्म करणाराच, त्यालाही कर्ताच मानावं लागेल. मग त्या दुसऱ्या कर्त्यास मग आता त्याच्या ठिकाणी दोष आला का नाही, पहिल्यासारखाच मानायचा म्हणल्यावर ते, कारण त्याच्या ठिकाणी दोष मानायचा म्हणल्यावर तोही पहिल्यासारखाच होणार ना. आणि मग त्या दुसऱ्या कर्त्यास तिसरा कर्ता मानावा लागेल. दुसऱ्या कर्त्याला, दुसऱ्या कार्याला तिसरा कर्ता मानावा लागेल. मग दुसऱ्या कार्याचा जनक कोण मानायचा? नियमानं तिसरा आहे. आणि प्रथम कर्त्याचा जर अंगीकार केला तर काय होईल? पहिलाच ईश्वर दुसऱ्याला जर कारण मानला तर हा, तर यालाच म्हणायचं अनन्य आश्रय दोष. अनन्य आश्रय, पित्याला कारण पुत्र होईल, पित्याला कारण पुत्र होईल आणि पुत्राला कारण पिता होईल. अनन्य आश्रय म्हणजेच जो आपण पहिला मानला होता ईश्वर, तो अनित्य ठरल्या म्हणून त्याला दुसरा कर्ता ईश्वर मानला है का नाही. मग पहिला जो कर्ता आहे ईश्वर, तो कोणाचं कार्य मानावं लागायले? दुसऱ्या ईश्वराचं, दुसऱ्या नंबरच्या ईश्वराचं है का नाही. आणि मग दुसरा ईश्वर कशापासून निर्माण झाला, कसं मानावं? मग तर तिसऱ्या ईश्वरापासून. तसा तिसरा ईश्वर मानावा लागल ना. मग दुसऱ्या ईश्वराचा कर्ता कोण मानायचं? मग दुसऱ्या 2 नंबरच्या ईश्वराचा म्हणले पहिला माना. आणि पहिला माना म्हणल्यावर मग व्यवहाराकडून जर बघितलं तर लेक बापाचा बाप होईल, लेक बापाचा बाप होईल आणि बाप ही लेकाचा बाप होईल. आता बाप लेकाचा बाप होईल हे म्हणणं बरं आहे, पण लेक बापाचा बाप म्हणल्यावर कसं जमन? तसं तर होत नाही ना. मग पुढचा मानता येईल ईश्वर, तिसरा ईश्वर दुसऱ्या ईश्वराचा करता जमल ना मानायला. तिसरा ईश्वर दुसऱ्याचा मानायला जमल, पण पहिला ईश्वर कसा मानायला जमल? मग यालाच म्हणतात अनन्य आश्रय दोष. असा दोष येतो. म्हणून दुसऱ्या कार्याचा, दुसऱ्या ईश्वराचा जनक तिसरा कर्ता मानला आहे. त्यांनी त्या दोषवानानं म्हणजे अशा बुद्धिवानानं, अशा मतवाद्यांनी ईश्वराच्या ठिकाणी जर काय मानला तर, दोष मानला तर, कर्म मानले तर, क्रिया मानल्या तर
त्याला तिसरा करता दुसऱ्याला मानावं लागेल, पहिला करता मानायला जमल का? अशा विचारवंताला तिसरा मानायला जमल, पण दुसरा हे पहिला मानता येणार नाही. म्हणून ते म्हणतात आता त्या तृतीयाचा करता त्या तिसऱ्या नंबरच्या ईश्वराचा करता जर दुसरा मानला तर जमल का? तिसऱ्याचा दुसरा करता जर मानला तर म्हणजे दुसऱ्या ईश्वरापासून तिसरा ईश्वर झाला, पहिल्या ईश्वरापासून दुसरा, दुसऱ्या ईश्वरापासून तिसरा, अशी जर त्याची शृंखला जर चालू राहिली तर कुठवर जाईल? मग आता पोचतोर किती ईश्वर झाले असते? हा, मग सारखे ईश्वर बदलावं लागतील ना, है की नाही? मग तृतीयाचा जर करता द्वितीय मानला तर अनन्य आश्रय, याला काय म्हणायचं? अनन्य आश्रय म्हणजे बापाचा करता लेक, लेकाचा करता बाप, हे सारखं असंच चालू राहील, तिथली तिथंच फिरल ना, तिथली तिथंच फिरल ना ते. हा, मग त्या ठिकाणी खरा नेमकं कोणाचा करता कोण आहे तिथं कारणच सापडणार नाही ना, आणि कार्य बी सापडणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी कोण कोणाचा बाप आणि कोण कोणाचा मुलगा हा मेळ लागणार नाही. कसं? कारण हे फिरायलंय, हे चक्र फिरल्यावर व्हायलंय का नाही? जर समजा गाडीचे चाक आहे, गाडीचं चाक, त्या चाकाला पुठ्या असतात, पुठे आरे, है का नाही? मग त्याला आरे किती असतात चाकाला? कोणी 8 करतय, कोणी 6 करतय, है का नाही? आपण समजा 10 धरू, त्या चाकाला आरे किती? 10. आणि मग त्या 10 आऱ्याला 10 गाडगे बांधले, त्या आर्याला 10 गाडगे बांधले, एकाच सारख्या नमुन्याचे गाडगे म्हणजे किंवा बोळके धरा, बोळके म्हणल्यावर सगळे सारखेच असते, बोळके बांधले त्याला, आणि मग ते चाक फिरविलं, आणि मग ते फिरायलंय चाक. मग त्याच्यातलं पहिलं बांधलेलं बोळकं कोणतं आहे आणि शेवटचं बांधलेलं कोणतं आहे? याला म्हणायचं चक्र का पती दोष. हे चाकाला बोळके बांधल्यावर जसा त्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव होतो, पहिला कोणचा आणि शेवटचा कोणता, तसा पुत्र कोणचा आणि पिता कोणचा, पहिला कोणचा आणि दुसरा कोणता, हे जसा मेळत लागत नाही, ज्ञान होत नाही, याला म्हणायचं चक्र का पती दोष. मागे गेलत एकदा कुठंतरी, 4थ्या तरंगात का कुठतरी, है की नाही? मग असे चक्राचे भ्रमण होते, ह्या चक्राचे असे सारखे भ्रमण होईल. त्याप्रमाणे प्रथम करता द्वितीय जन्य, प्रथम करता पहिला ईश्वर, दुसऱ्याचा कारण, द्वितीय जन्य, है का नाही? आणि द्वितीय करता तृतीय जन्य, द्वितीय करता तृतीय जन्य, आणि तृतीय कवर म्हणे जा, त्याला लाज वाटायली आता तसं मानण्याची. हो, मग म्हणले पहिलाच मानानं. मग पुन्हा प्रथम द्वितीय जन्य, आणि पुन्हा काय म्हणावं लागेल मग अजून? त्या पहिल्याला कारण कोण मानावं लागेल? दुसरं मानावं लागेल, दुसऱ्याला, है का नाही? आणि पुन्हा तिसऱ्याला पुन्हा पहिला. आता हे पण चक्रकापती झाला का नाही? तेच आहे. पण या रीतीने
कार्यकारण भावाचे भ्रमण होईल. कार्यकारण भावाचं काय होईल? सारखं चक्र चालू राहील तिथंच. मग याला चक्र का? पतीत सर्वांची परस्पर अपेक्षा असल्यामुळं, सगळ्याची अपेक्षा असल्यामुळं, त्याला सगळ्याची ईश्वराची अपेक्षा आहे ना. मग पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, आहे का, तिसऱ्याला पुन्हा पहिला, याला सगळ्याचीच अपेक्षा आहे का नाही ईश्वरायला? त्या सगळेच पाहिजेत ना तिथं. मग तितके ईश्वर मानायचे का? म्हणजे अपेक्षा रहित ईश्वर झाले का नाही ते? म्हणून कोणाची सिद्धी होणार नाही त्या ठिकाणी त्या ईश्वराची. हा ईश्वर आहे म्हणून कोणताच करता येणार नाही. मग यालाच अनन्य आश्रय दोषात दोघांची परस्पर अपेक्षा असते. अनन्य आश्रय दोषामध्ये दोन वस्तू असाव्या लागतात आणि त्या दोन्ही वस्तू एकूण एकावर आधारित, दोन्ही वस्तू एकूण एकावर आधारित मानावे लागतात. कारण तिच्यामुळं हिच्यामुळं त्याला म्हणायचं अनन्य आश्रय. आणि त्या अनन्य आश्रय दोषामध्ये दोन वस्तू मानाव्याच लागतात, धराव्याच लागतात. एका वस्तूमध्ये अनन्य आश्रय होईल का? आहे का नाही? कसा अनन्य आश्रय? आता नवऱ्यामुळं बायको आणि बायकोमुळं, मग हा कोणचा दोष झाला? याला म्हणायचा अनन्य आश्रय दोष. आहे का नाही? एकटा नवरा होत नाही, एकटा बायको असेल तर होतो, आणि बायको ही एकटी बायको होत नाही, नवरा असेल तर बायको होते. मग नवऱ्यामुळं बायको होते आणि बायकोमुळं नवरा होतो. मग याला म्हणायचं हे कसं? हे एकूण एकावर आधारित आहेत का नाही? मग तसं याला काय म्हणायचं? अनन्य आश्रय. याचा भाव त्याच्यात आणि त्याचा भाव याच्यात, साठ लोट याला काय म्हणते तर? हा, मग हे असे साठे लोटे करणारे हे पार कुठेतरी नेऊन घातलेत, आता राहिले नाहीत. साठे लोटे मानणारे. पण या वर्षी कुठे तसं दिसलंय. माझ्या पोराला तूही पोरगी देत असलास तर मी पोरगी त्या पोराला देतो. तूही पोरगी माझ्या पोराला देत असलास तर मही पोरगी तू ह्या पोराला. काय झालं हे? अनन्य आश्रय. यालाच काय म्हणायचं? अनन्य आश्रय. पण हा दोष आहे का नाही? पसंत नसताना सुद्धा करणं, योग्य नसताना सुद्धा करणं आहे. म्हणून याला दोघांची परस्पर अपेक्षा असते दोघांना. आहे का नाही? एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होत नाही. याच्यामध्ये एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होतच नाही. कारण पहिला मग तो पहिला जो म्हणतो ना, मै मुलगी दिल्यावर तुही मुलगी माया पोराला द्यावा लागल, तुझ्या पोराला मै मुलगी दिल्यावर माया पोराला तुही मुलगी द्यावा लागल, असे ते बाप म्हणते तर. आहे का नाही? पण एकाची सिद्धी झाल्या वाचून त्याच्यातले एकानं जर समजा नाही म्हणलं तर तिथं सोयरीक जमती का? आहे का नाही? म्हणजेच दुसऱ्याची सिद्धी होत नाही, तिथं एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होत नाही. म्हणून कुलालाचा, त्या कुंभाराचा, समजा कुंभाराचा करता कुंभार स्वतः आहे का? कारण कुलालाचा करता स्वतः कुलाल नाही. कारण आपण आपल्याला निर्माण करता येत नाही. आहे का नाही? एकापासून एक होत नाही, दोघापासून एक होतय, आणखी एक होईल, किंवा दोघाचा एक होईल, पण एकापासून एक होत नाही. त्याचा पिता आहे
कोण? कुलाल. कुलालाचा करता स्वतः कुलाल नाही तर त्याचा पिता करताय त्या कुंभाराला त्याचा पिता मानावा लागेल का? मानावा लागेल. मग कुंभाराचा बाप नाही तर कुंभाराचा बाप आहे. कुंभाराचा बाप नाही, कुंभाराचा बाप आहे. 3 वाक्य सारखेच आहेत पण अर्थ बदलायला आहे का नाही? कुंभार कुंभार बाप नाही. पहिला अर्थ कसा घ्यायचा? जो कुंभार आहे तो आपण आपला बाप नाही, है का नाही? आणि कुंभाराचा बाप कुंभार आहे. कुंभाराचा बाप कुंभाराचा बाप आहे. त्या कुंभाराचा बाप आहे का नाही? आणि पण आणखी काय म्हणलं होतं? कुंभाराचा बाप लेक नाही. कुंभाराचा बाप लेक नाही. कुंभाराचा बाप लेक नाही. कुंभाराचा लेक नाही. ते धारामध्ये निघून जाते वाक्य. पण पुन्हा फिरून म्हणायला गेलं तर पुन्हा ते आठवत नाही. म्हणजेच कुलालाचा करता स्वतः कुलाल नाही, कुंभाराचा करता कुंभार नाही. म्हणजे कुंभाराचा बाप कुंभार नाही. कुंभाराचा म्हणजे स्वतःचा बाप स्वतः नाही, है का नाही? तर त्याचा पिता करता आहे. म्हणून कुंभाराचा बाप आहे. कुंभाराचा बाप आहे. तसा प्रथम जो ईश्वर करता, प्रथम ईश्वर तो करता, त्याचा अन्य करता म्हणजे दुसरा, पहिल्याचा दुसरा करता मानावं लागेल, कारण दुसरा मानावं लागेल. मग कुलाल पिता म्हणजे कुंभाराचा बाप हा दुसराच मानावा लागेल का नाही? तो कुंभार मानायचा जमल का? नाही. मग अनन्य आश्रयामध्ये आपण दुसरा मानला का नाही? मानला. दुसरा पहिल्याचा दुसरा मानला. तसा कुंभाराचाही बाप त्या कुंभाराचा बाप करता मानला, है का नाही? मग अन्य करता मानला पाहिजे. आणि कुलाल पिता आपल्या पुत्रापासून उत्पन्न होत नाही. कुलाल पिता आपल्या पुत्रापासून निर्माण होत नाही. म्हणजेच कुंभार जो आहे तो मुलगा आहे पहिला, आणि मग त्याचा पिता दुसरा कुंभार मानावा लागेल ना, है का नाही? मग दुसरा कुंभार जो आहे का तो पहिल्या कुंभाराचा पुत्र मानाय जमल का? मग पित्याला पुत्र कसं म्हणता येईल? म्हणून आपल्या पित्यापासून, आपल्या म्हणजे त्या कुंभाराच्या पित्यापासून उत्पन्न होतो. कुंभार त्याच्या बापापासून उत्पन्न होतो, है का नाही? मग तसा द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून होत नाही. द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून होत नाही. आता प्रथम करता कोण? कुंभार, है का नाही? आणि द्वितीय करता कोण? त्याचा बाप. मग इथं कोणापासून कोण झाला मानायचं? पहिल्यापासून दुसरा मानाय जमतंय का? दुसऱ्यापासून पहिला मानायला जमल ना, है का नाही? मग इथं म्हणतात
द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून मानता येत नाही, है का नाही? मग तसं मानायला गेलं तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती मानावी लागेल. तर अन्य कर्त्यापासून म्हटला पाहिजे. पित्याची उत्पत्ती आणखी त्याला दुसरा कोणतरी आजा मानावा लागेल. आजाच ना, हा, त्या कुंभाराचा आजा, बापाचा बाप, है का नाही? तो आजा मानावा लागेल. मग अन्य कर्त्यापासूनच त्याची उत्पत्ती मानावी लागेल. आणि जो कुलालाचा पितामह म्हणजे आजोबा, पितामह म्हणजे आजोबा कुंभाराचा, तो कुलाल, तो कुंभार म्हणजे त्या आज्याचा, तो कुंभार म्हणजे नातू, है का नाही? किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही. त्याच्या पित्यापासून म्हणजेच आज्यापासून कुंभार नातू हा उत्पन्न होत नाही. आज्यापासून नातू उत्पन्न होत नाही. आणि त्या नातवापासून म्हणजे तो नातू कोणाचा? आज्याचा. तर बापाचा नातू आहे का ते? नाही. बापाचा कोण आहे? पुत्र आहे. आणि त्या पुत्रापासून त्या पित्याची उत्पत्ती होत नाही. म्हणजे त्या आजोबापासून नातूची उत्पत्ती होत नाही आणि त्या पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होत नाही, है का नाही? मग जो पितामह तो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही. त्याच्या पित्यापासून म्हणजेच बापाच्या बापापासून तो कुलाल उत्पन्न होत नाही. आणि मग चतुर्थ मानावाच लागेल. आज्याचा बाप मानावाच लागेल ना पुन्हा मग, कारण त्या आज्याची उत्पत्ती नातवापासून कशी होईल? मग त्याच्यामुळं चौथा ईश्वर, चौथा कुंभार म्हणजे पंजा मानावत लागत आहे. आज्याचा बाप पंजा मानावं लागतंय, कारण नातवापासून आजा उत्पन्न होत नाही, है का नाही? म्हणजे फिरून ते म्हणले फिरून माना कसं होईल तसं. मग कुलालाचा पितामह जो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही, तर चतुर्थ जो कुलालाचा पितामह म्हणजे आजोबा, त्या कुंभाराचा आजा, त्याच्यापासून उत्पन्न होतो. त्याच्यापासून कोण्या? त्या चौथ्या पंजापासून, म्हणजे पंजापासून आजा उत्पन्न होतो असं मानायला काय हरकत नाही. तसा तृतीय कर्ता प्रथम किंवा द्वितीय कर्त्यापासून उत्पन्न होत नाही. तृतीय कर्ता दुसऱ्यापासून आणि पहिल्यापासून उत्पन्न होत नाही. म्हणजेच आजा हा नातूपासून बी होत नाही आणि त्या जो नातू आहे त्याच्या बापापासून बी होत नाही. मग त्याची उत्पत्ती कोणापासून मानावी लागेल? है का नाही? मग तृतीय कर्ता जो तिसऱ्या नंबरचा म्हणजे आज आहे, है का नाही? तृतीय कर्ता प्रथम किंवा द्वितीय कर्त्यापासून उत्पन्न होत नाही. म्हणजे आजा त्याच्या मुलापासून बी होत नाही आणि नातूपासून बी होत नाही, है का नाही? मग त्या आज्याला पिता कोण मानावा लागेल? पंजाच मानावा लागेल का नाही? मग म्हणले माना चौथा. मग असं हे जे चाललंय आता पुढं 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 त्याला म्हणायचं अनवस्था दोष. याला काय म्हणायचं? म्हणजे पुढं पुढं जर बाप मानित गेलो तर त्याला म्हणायचं अनवस्था दोष. थांबाना ना ते, हा गाडी थांबाना ना ती. अनवस्था म्हणजे ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं झालं ते. अनवस्थ म्हणजे एका ठिकाणावर न थांबणे.
आणि जर समजा तिसऱ्याला आज्याला नातू कारण मानला तो कोणता दोष? चक्रकापती. चक्रकापती. आणि बापाला कारण मुलगा आणि मुलाला कारण बाप, याला म्हणायचं अनन्य आश्रय. आणि आत्माश्रय त्याच्यामध्येच, म्हणजे अनन्य आश्रय दोष जर अनित्य जर मानला तर कर्म कर्म आणि क्रिया हे आत्म्याचेच जर धर्म मानले तर याला म्हणायचं आत्माश्रय दोष. आहे का नाही? हे किती झाले आपले आता दोष पाहणं? आत्माश्रय दोष एक, अनन्य आश्रय दोष एक आणि चक्रकापती दोष एक. हे 3 दोष झाले का? आणि मग आता हे चौथा कोणता? अनवस्था दोष. आहे का नाही? हे दोष 3 तर कळाले ना. आता याचं स्पष्टीकरण अनवस्थाचं कसं? चतुर्थ करता अंगीकार करावा लागेल. चतुर्थ करता अंगीकार करावा लागेल, म्हणजेच आज्याला बाप मानावा लागेल, म्हणजे पंजा मानावा लागेल. है का नाही? मग आता लेक, बाप, आजा, पंजा 4 झाले का नाही? मग चतुर्थ करता अंगीकार करावा लागेल आणि याच परंपरेने चतुर्थाचा 5वा करताही मानावाच लागेल. है का नाही? आता त्या पंजाच्या पुढे काय मला माहित नाही. त्याचाही अंगीकार करावा लागेल, 5व्याचाही. व त्यामुळे काय होईल मग? आता कुठवर असं जाईल तर अनवस्था याला म्हणायचं. हा अनवस्था दोष येईल. अशी जी कारणाची सारखी धारा चालते, कारणाची धारा आहे का नाही, कुठवर बी जाईल ना ते, तिला अनवस्था म्हणतात. जर कर्त्याची अशीच धारा आपण अंगीकार करीत चालला तर कोणता करता जगत करतो? हे कसं जगताचा करता कोणचा करताय म्हणून समजायचा? मग जगताचा करता कोणता ईश्वर समजायचा? आता किती व्हायले ते हे ईश्वर? सारखी धाराच म्हणल्यावर ईश्वराची मग किती ईश्वर? मग याच्यातला कोणचा ईश्वर जगताचा करता मानायचा? आली का नाही पंचायत पुन्हा? सगळेच मानायचा का त्याच्यातला? पहिला मानायचा का दुसरा मानायचा का तिसरा का चौथा का 5वा? मग तिथं कोणता ईश्वर मानायचा याची पंचायत पडती. है का नाही? मग म्हणले माना न कोणतरी एखादा त्याच्यातला, कोणता बी एखादा मानायचा. जर कर्त्याची अशीच धारा आपण अंगीकार करीत चालला तर काय होईल? कोणता करता जगत करतो? त्याच्यातला कोणता करता जगत करतो याचा निर्णय कधीच लागणार नाही. निर्णय कधीच लागणार नाही. जर समजा 10 माणसं आहेत आणि त्या 10 माणसातून एकाची घड्याळ चोरी गेली, एकाची घड्याळ चोरी गेली आणि ते संगच राहत होते, तर मग घड्याळ कोणी चोरली हा निर्णय लावता येतो का? आणि जर दोघाच असल्यावर पण 10 जण असल्यावर कोणाला म्हणाव? है का नाही? तसं मग आता हे अनेक ईश्वर झाल्यावर याच्यातला कोणचा म्हणून ईश्वर गौसन का? नाही ना गवसायचा. म्हणून निर्णय कधीच याचा लागायचा नाही. म्हणून यालाच काय म्हणतात? अनवस्था दोष. हे काय झालं? सगळी हुटका हुटकी झाली, मग कोणतंच नाही, कोणीच मालक नाही.
है का नाही? यालाच म्हणते इचका इचकी झाली, कोणीच मालक नाही, बिनदाव्याचं जनावर म्हणते त्याला, है का नाही? मोकार, मग तसं जगत मोकार आहे का? याला कोणतरी करता आहे का नाही? मग कोण मानायचा? म्हणून त्याच्यामध्ये अनवस्था दोष ही नाही आत्म्यामध्ये, करता कार्य झाले, जगत आहे, त्या अर्थी याला कोणतरी करता आहे. मग असा करता मानायला जमतंय का? मग पुष्कळ करते मानल्यावर, आता करते जर सगळेच मानायचे मानल्यावर, सगळेच करते, पुष्कळ करते मानल्यावर त्यातीलच कोणीतरी एक जगत करता आहे. त्या तितक्या करत्यापैकी कोणीतरी एक त्याच्यातला जगत करता आहे असे मानून निर्वाह करावा, तर असे मानण्यास युक्ती काय? याच्यातला कोणता समजायचा करता? याला युक्ती काय? युक्ती म्हणजे कसं समजायचं, याच्यातला कोणता? हा, आता सगळेच कसे व्हायले तर आणि ते व्हायलेत ना, मग याच्यातला कोणता म्हणून करता मानायचा? कारण अनित्य करता नसतो ना, मग याच्यातला कोणताच करता मानता येत नाही. मग सगळेच मानायला जमतंय का? सगळा करते नाही तो. हो, आता घरामध्ये एकच मालक असतोय का सगळेच मालक असते तर? आणि जर समजा प्रत्येक जण आपण आपलंच कमवायले ना आपल्या आपल्या जवळ ठाले, कोण मालक समजायचा? मालकच नाही तिथं. हा, आपण आपले सगळेच मालक झाले ते, पण दुसऱ्याचे झाले का? आपण आपलं होत असते का मालक? आपण आपलं मालक होतंय का? आणि ज्या अर्थी मग दुसऱ्याजवळ पैसे देणार, एकाजवळ पैसे ठेविनात, मग मालक तिथं कशा झाला त्या घरात? हा, मग सगळे मालक म्हणायचे का? मालक होत नाहीत ना. तसे सगळे ईश्वर कसे होते ना? मग आपणच जायचं रोजानं आपलेच पैसे, मग घरात आणायचं कोणी आणि ते घर चलन कसं? हा, मग सगळी बिगडा बिगडी झाली का नाही? हा, तस त्या ईश्वरामध्ये कोणीच ईश्वर ठरत नाही, त्या घरात कोणीच मालक ठरत नाही. तस काय होईल? याला म्हणतात विनिगमन विरह. विनिगमन विरह, विरह म्हणजे दुःख, आणि त्याचा काही माग मुसा लागत नाही. विनिगमन त्याचा निर्णय, विनिगमन गमन लागत नाही त्याच. हा, म्हणजे गम का वाचू नाही ते, आणि त्याच्यात दुःख आहे, याला म्हणायचं विनिगमन विरह. हा एक दोष. तर याचा निर्णय असे मानून निर्वाह करावा, तर असे मानण्यास युक्ती काय? म्हणजे काय किती प्रयत्न केला तरी कसं समजावं मग तिथं कोण मालक आहे त्या घरात? कोणती युक्ती? म्हणले युक्ती काहीच नाही. हा, प्रत्येक जणाचे खिशे चापले तर प्रत्येकाच्या खिशात पैसे, आणि मग मालक कोण आहे? बर, त्याच्यातलं कोणी गावाला गेलं तर कोणी कोणाला पैसे मागत नाही, कोणी कोणाला देत बी नाही. हा, मग तिथं काही युक्ती चालायली का? मालक कोण आहे म्हणून समजून घ्यायची नाही, तर युक्ती काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच जिथं युक्ती चालत नाही, जिथं डोकं चालत नाही, जिथं शहाणपणा काम करीत नाही, विवेक बंद पडतो, अशा ठिकाणी विनिगम विरह हा दोष मानावा. याला काय म्हणायचं? हा दोष, विनिगमन विरह. मग हा दोष आत्म्यात आहे का? आहे का? तो करता आहे का नाही? त्याच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध होतंय, आहे का नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी विनिगमन विरह ह्या पण दोष नाही. मग शेवटी कंटाळून कंटाळून कंटाळून
त्या कर्त्याच्या धारेची कुठेतरी विश्रांती मानावी. कुठेतरी मानावत लागल ना विश्रांती. म्हणजे कोणतरी करता मानावत लागल ना. असं कसं सोडून द्यायला कसं जमत. म्हणजे कुठेतरी ती धार बंद पडायला पाहिजे ना. मग शेवटी कंटाळून त्या कर्त्याच्या धारेची कोठेतरी विश्रांती मानावी असे ठरवून त्या कर्त्याच्या ठिकाणी धारेचा शेवट स्वीकारला आणि तोच जगतकर्ता मानणे योग्य आहे. जिथं शेवट आपण मानतो तिथंच तो कर्ता जगताचा मानावा लागेल आणि तसं मानणं योग्य आहे. असे म्हणाल तर शेवटचा कुठेतरी थांबला समजा पुढं, तर तोच जगाचा कर्ता असा जर मानायचं ठरविलं तर पूर्वीचे जे काही 5-25 झालेली करते, पहिला मानला होता आधी, पुन्हा दुसरा मानला, असे 5-25 झाल्यावर म्हणले 26वा खरा. तर हे 25 झालेलेच काय मग? तेच म्हणतात पूर्वीचे जे काय 5-25 ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फळ होतील ना. त्या ईश्वराला काय येईल? निष्फलता येईल. याचेच नाव प्रागलोप. यालाच काय म्हणतात? प्राग. प्राग म्हणजे उत्पत्ती, लोप म्हणजे नाश. ईश्वर होऊन त्याचा नाश. प्रागलोप म्हणजे काय? उत्पत्ती. प्राग म्हणजे उत्पत्ती आहे का नाही? आणि लोप हो नाश होणे. मग नाश कशाचा मानावा लागल? प्रागाचाच मानावा लागल ना. मग पहिला ईश्वर उत्पन्न झाला, पहिला करता ईश्वर मानला है का नाही? मग त्या ईश्वराला जर दुसरा ईश्वर करता मानला तर पहिला मेला. पहिला ईश्वर मेलाच ना है का नाही? मग याप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती अंगीकारली तर, असं जर ईश्वर मानला तर आत्मश्रयादी 6 दोष येतात. म्हणून आत्मा असा मानायला जमत नाही, ईश्वर असा मानायला जमत नाही. कसा? दोषवान. व्यापकच मानावा लागल, संकुचित मानायला जमत नाही, नाशवान मानायला जमत नाही. म्हणून अविनाशित तत्व मानावं लागतं, व्यापकच मानावं लागतं आणि सामर्थ्यवानच मानावं लागतं, सर्वज्ञच मानावं लागतंय. सर्वज्ञ आहे का नाही आणि सामर्थ्यवान असाच ईश्वर मानणे योग्य आहे. मग हे 6 दोष येत नाहीत है का नाही? आणि मग याच्यावर जर वेगळा मानला तर मग दोष येणार का राहणार? मग आता एक देशी मानणारे ईश्वर एक देशी मानणाऱ्याच्या ठिकाणी हे 6 दोष येणार का नाही? मग ह्या दोषानं युक्त ईश्वर मानायलेत का नाही ते? मग देवळातच देव मानला तर दोषासहित मानायलेत का नाही? आता हे आपल्या मनानं ठरवायलोत का आपण? हे शास्त्र सांगायले ना. आणि शास्त्राचंच खरं असतंय का नाही? आपल्या मनाचं खरं असतंय का? मग देवळातच देव असतो का? देवळातही आहे आणि बाहेरही आहे ना है की नाही? पण एक देशी नाही, देवळातच आहे. अरे देवळाच्या बाहेर बी मानणं, ते देवळ देवात मानणं, देवळ देवात मान आणि देव देवळात बी मान. मानायचं तर मान, आम्हाला काय करायचंय, पण देवळ बी आहे का नाही? असं मानल्यावर चुकत आहे का काही? हे बरोबर आहे का नाही? ते म्हणले देवा कुठं देवळ असतंय का? देवळात देव असतंय हे आम्ही बघितलंय आणि दिसायलंय बी. आणि देवळ कसं देवात?
अरे सगळाच देव सांगायलेत ना, व्यापक म्हणल्यावर. अरे देवळच नाही, तो गाव सुद्धा देवातच आहे. हा, रीता ठाव नाही उरला, है का नाही. मग असा देव मानल्यावर हे 6 दोष येतेन का, है का नाही. नुसतं गावच नाही त्या देवात, सगळं जग ब्रह्मांड त्याच्यातच आहे. हा, सगळं ब्रह्मांड त्याच्यातच आहे. मग आत्माश्रय दोष येईल का असं म्हणल्यावर, त्याच्यातच आहे म्हणल्यावर. अजून पहिले याच्या वाली काय गाडी. कारण तुम्ही काय मानायलात, व्यापक मानायलात, आणि त्या व्यापकामध्ये तुम्ही काय मानायलात, जग मानायलात. त्याच्यातच मानावं, कारण दुसरीकडे जगाला जागाच नाही, त्याच्यातच आहे. पण कसं आहे, वास्तविक सत्य आहे का, कल्पित आहे. मग ते कल्पित असल्यामुळं त्याला दोष लागत नाही. कशाला, हा, त्या आत्म्याला दोष लागतो का, कल्पित आहे. एखाद्याला शिवी दिली, एखाद्याला शिवी दिली, पण त्याला रागच आला नाही. मग तिसऱ्यानं म्हणलं त्याला, तुला तिनं शिवी दिली म्हणून तुला राग आला नाही, कसं काय नाही आला रे. हा, ते म्हणला त्याला विचार, खरं दिलास, खरी शी दिलीस का खोटी दिलीस. मग त्यानं त्याला विचारलं, तू त्याला शिया दिल्यास त्या कस दिल्यास रे. ते म्हणला मी येरीच दिल्यात, खोटे दिल्यात. हा म्हणला, त्याच्यानं त्याला राग आला नाही. हा, थट्टानं दिली म्हणला शी, येरी म्हणजे थट्टानच ना, येतय का. तसं ही थट्टानं जगत आहे आत्म्यात. कसं आहे, येरीच. वाऊगे मृगांबू दिसत असे, मागे आजला झालता हा, हे वाऊग उग उग, हे आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला अज्ञानामुळं झाल्या गत वाटतय, पण काही झालेलं. म्हणून अजातवादामध्ये सांगितलंय की जग कधी झालं नव्हतं, जग कधी होणार नाही, आणि आता दिसायलेलं सुद्धा नाही. आणि जे आहे ते कसं आहे, मिथ्या आहे. दोरीवर सर्प कधीच उत्पन्न होत नाही, मागून कवा उत्पन्न झालाच नाही, पुढेही होणार नाही. मग आता दिसलं ते सुद्धा नव्हता का होता, होता म्हणणारा येडा आणि नव्हता म्हणणारा शहाणा. दिसून नाही म्हणणारा शहाणा का दिसून आहे म्हणणारा शहाणा. दिसून नाही म्हणणारा. मग आपणाला आता शहाणपणा घ्यायचा आहे का येडेपणा घ्यायचा आहे. कोणाला बी काय घ्यावं वाटतंय हो, है का नाही. मग जग दिसून नाही म्हणला तर चालेल ना, शहाणपणा येईल ना, शहाणे होतात ना. हा, मग तुम्हाला जग काय म्हणेल, येडा म्हणते. हा, पण तुम्हाला तर वाटेल ना मी शहाणा. मग जग ज्यावेळेस जवळ येड म्हणत नाही आपल्याला, तवर आपण शहाणे नाही. जग जोपर्यंत आपल्याला वेड समजित नाहीत तोपर्यंत आपण शहाणे नाहीत. हा नियम योग्य आहे का नाही करणं. हा, चातुर्य लपवी, महत्व हरवी, आणि पिशेपण मिरवी आवडोनी. आता ते पिशेपण, त्याचं पिशेपण आहे का, ते जगाकडून त्याचं पिशेपण आहे, पण त्याचं ते चातुर्य किती केवढं आहे. पण ते चातुर्य लपवी, त्याच्याकडून लपवी का जग लपवी. हा, जगाला दिसत नाही, है का नाही. पण तो स्वरूपानं ब्रह्मरूप झालेला असतो, आणि जग त्याला काय म्हणतंय, वेडा आहे, है का नाही. म्हणून तुकाराम महाराजाला पण येडा तुक्या म्हणत होते, तेव्हा तो शहाणा तुक्या झाला.
आणि येड्याच शहाणं होतंय. खरं येडे संसारिक आहेत. शहाण्याला येडं मानणारे ते संसारिक येडे आहेत ना. शहाण्याला वेड समजणारे ते संसारिक ते येडे येत. आणि ते येडे शहाणे होत येत. परमार्थ केला तर, तत्वज्ञान ऐकलं तर, श्रवण केलं तर ते येडे शहाणे होत येत. हा, आणि मग त्या येडे असणाऱ्याला शास्त्र काय करतंय? शहाणं करतंय. श्रुती शहाणे करून सोडिती. श्रुती पुरवती माऊली नाही जगा. म्हणजे ही जीवाला काय करून सोडती? शहाणं करून सोडती. मग कशाचं शहाणं करून सोडती? येड्याचं. ते येडे झालेले होते ना, ते येड्याचं काय करते? शहाणं करून सोडती. है का नाही? म्हणजे मुक्त करती. है का नाही? पण त्या शहाणं झालेल्याला जग येडं म्हणतं, कारण ते स्वतः येडं. येड्याला येडच दिसतं. येड्याला येडं दिसत हा नियम आहे. येड्याला शहाणं दिसत नाही. आणि जर ते शहाणं दिसायचं म्हणलं, शहाण्याची त्यानं बराबरी करावी लागते. म्हणजे त्याला शहाणं व्हावं लागतंय. मग शहाण्याला शहाणं कोण म्हणेल? तर शहाणाच म्हणेल. शहाण्याला शहाणा कोण म्हणेल? शहाणाच म्हणेल. येडा म्हणणार नाही. आणि येड्याला येडा कोण म्हणेल? शहाणाच म्हणेल. येडा म्हणणार नाही. है का नाही? येड्याला येडं कोण म्हणेल? शहाणा म्हणेल. हा, आणि शहाणाला शहाणा कोण म्हणेल? शहाणाच म्हणेल. म्हणून संत ओळखायचे असेल तर संतच व्हावं लागतंय. कारण संत शहाणे येत. आणि त्याला कोण ओळखीणार? मग संताला कोण ओळखितो? मग संताला जाणणारा संतच असतो ना. मग आत्मश्रयादी 6 दोष जे येतात ते ईश्वराची उत्पत्ती मान्य बरोबर नाही. ह्या 6 दोष येत असतील तर ईश्वर व्यापक असून नित्य आहे व तोच जगत करता आहे हे सिद्ध झालं का नाही? म्हणजे हे दोष त्याच्या ठिकाणी आहेत का? आणि मग ईश्वरच व्यापक नाही का? मग तोच जगत करता नाही का? मग कसा जगत करता आहे? त्याच्यापासूनच जगत झालंय, पण त्यानं केलं नाही. केलं नाही या म्हणण्यात त्याच्यात दोष येत नाही. है का नाही? आणि दुसऱ्यापासून कोणापासूनच होत नाही म्हणून त्यानं केलंय. म्हणून त्यानंच केलंय. है का नाही? असा या ईश्वराचा अंगीकार करावा, म्हणजेच खरा ईश्वर कळाला. उद्याचा भाग जीवेश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्यांचे मत आहेत, ते उद्याच्या वेळात पाहू. कुंडलिक वरदे हरी.